ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर, पण त्या ताईंनी नाव सांगू नका बोललेत, त्यांचं पण नको आणि गावाचं पण नाव सांगू नका बोललेत. का तर आजूबाजूला माझे जे रिलेटिव्ह आहेत त्यांना मी माहीत नाही मी आईंचं करते आणि मला ते सांगायचंही नाही म्हणतात त्या. तर ते सांगू नका बोललेत म्हणून सांगत नाहीये. तर त्या म्हणतात, गेली 6 वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे आणि आईंच्या मार्गात येऊन सुद्धा 2-2.5 वर्ष मला खूप त्रास झाला. खूप म्हणजे तो सहन करण्याच्या पलीकडचा होता. कधी-कधी मरावं असं वाटायचं म्हणतात. एवढा त्रास होत होता. पण नंतर आईंनी कृपा केली म्हणतात आणि आणखी एका ताईंचा पण आलेला होता WhatsAppला, त्यांनी हे केलेलं होतं आणि त्यांनी फोन पण केलेला होता. तर त्या म्हणत होत्या, "मी सुसाईड करायचा प्रयत्न केला" म्हणतात डायरेक्ट. मी म्हणजे त्या दिवशी केलंच होतं. मी सगळं संपवायचंच असा विचार करून सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या. पण कुठेतरी जगणं नशिबात होतं म्हणतात. मग हे असं त्या म्हणत होत्या, 2-3 महिने झाले मी आईंच्या मार्गामध्ये आलेले आहे. 2-3 महिने झालं करायला लागले, पण काही मला फरक जाणवत नाहीये. तर लगेच तूप खाल्ले आणि रूप आले असं नाही होणार. ह्या गोष्टींना वेळ द्या. आयुष्यातल्या साध्या-साध्या गोष्टी जर मिळवायला आपल्याला फार वर्ष जावं लागत असेल, साधं आपल्याला शिक्षण घ्यायला आपल्याला 15-15, 20-20 वर्ष जर जात असतील, तर आणि मग आपण कुठेतरी 4 पैसे कमवण्याच्या लायक होत असू असूल सॉरी असं का व्हायला लागलं. 4 पैसे कमवण्याच्या लायक होत असू जर 15-20 वर्ष शिक्षण घेतल्यानंतर, तर मग हे तर जन्मोजन्मी सोबत येणारी शिदोरी आहे, की जी आपल्याला सगळ्या वाईट गोष्टीतून तारून नेणारी आहे. तर ती लगेच तुम्हाला आज तुम्ही केले आणि उद्या देवाकडनं आपण किंवा गुरूंकडनं अपेक्षा करतोय, ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. तर ही गोष्टी सगळ्यात महत्त्वाची आहे. आयुष्यातलं अध्यात्म हे जे आहे, ही एवढी महत्त्वाची गोष्ट आहे, की ती ह्याच जन्मी आपल्याला नाही, आपले पुढचं सुद्धा सगळं काहीही असेल, आपला कुठलाही जन्म असू दे, तर त्यात ती आपल्याला तारून नेणारी ही गोष्ट आहे, अध्यात्म किंवा आपले गुरुमार्ग. तर मग तिथं आपण विचार केला पाहिजे, की किती वर्ष आपल्याला म्हणजे प्रयत्न करावे लागतील. तरीसुद्धा गुरु जरी तुम्ही 1-2 महिने जरी आला ना सेवेत, तरी गुरु तिथूनच तुमची साथ द्यायला सुरुवात करतात. पण आपल्याला असं वाटतंय की हे आत्ता आपण करतोय ना, तर लगेच आपल्याला रिझल्ट मिळाले पाहिजे. तर तसं होणार नाही. साध्या-साध्या गोष्टी तर वेळ लागत असेल, तर इथं तर लागणारच वेळ. ही गोष्ट तर खूप जास्त महत्त्वाची आहे. तर हे लक्षात घ्या आणि सेवेत खंड करू नका. तर ताई म्हणत होत्या, ज्या आत्ता ज्यांचा अनुभव सांगायला लागले, सॉरी मी मध्येच त्यांचं सांगितलं. तर त्या ताई म्हणत होत्या, ज्यांचा अनुभव आहे, तर त्या म्हटल्या, पहिल्या 2-2.5 वर्ष खूप त्रास झाला. असं झालं लग्न झाल्यानंतर म्हणजे माझं एस-वायमध्येच लग्न झालं म्हणतात आणि माझ्या बहिणीचं एफ-वायमध्ये म्हणजे चुलत बहिणी आम्ही. पण माझे काका-काकू वारल्यामुळं ती पण आमच्याकडेच राहायला होती म्हणतात. आणि अ, वडील आमचे ड्रिंक करायचे, पण कधीही त्यांनी कुठल्या जबाबदाऱ्या झटकल्या नाहीत. आम्हाला कधी मारहाण केली नाही, आई-वडिलांना कधी मारहाण केली नाही, कधी कुठलं हे केलं नाही. पण आम्हाला दोघींना ज्यावेळेला लग्न करून दिली, आम्ही शिकलेल्या होतो. म्हणजे असं पूर्ण ग्रॅज्युएशन झालेलं नव्हतं, तरी पण शिकलेलो होतो म्हणतात आम्ही. आणि माझी जी बहीण आहे, तिचं 2-4 महिने आधीच लग्न झालेलं. माझं पण एस-वायमध्येच लग्न झालं. 2-4 महिन्यांनी माझं लग्न झालं फक्त. त्या म्हणतात. आणि दोघींनाही नवरे सेम मिळाले. दोघींनाही ड्रिंक करणारे नवरे मिळाले. माझं बरं खरं तिचं नको असं तिला मिळालेलं होतं म्हणतात. तिचं तर असं झालेलं होतं म्हणतात, की माझ्यापेक्षा खूप चांगलं घर तिला मिळालं. म्हणजे वडिलांनी फक्त एवढंच बघून दिलं, की मुलं कुठेतरी जॉब करतायत आणि घरं स्वतःची आहेत. हे बघून आम्हाला दोघींनाही दिलेलं होतं म्हणतात. आणि तिचं घर तर माझ्यापेक्षा खूप सुंदर, अगदी बंगला मोठाच्या मोठा, अगदी चांगलं म्हणतात होतं. पण इतकी लोकं घाण होती म्हणतात ती, की म्हणजे तिला अगदी म्हणजे दारू वगैरे प्यायच्या, नवरा वगैरे सगळी खायचीत वगैरे, पण तिला अन्नच ठेवायचीत नाही जेवायला. ती म्हणजे सांगू नये म्हणतात अशा गोष्टी सांगून ती बाहेर मागच्या दारानं वगैरे कुठेतरी पळून जायची आणि लोकांकडनं मागून खायची. इतकी बिकट अवस्था तिची होती म्हणतात. आणि शेजारच्यांना परिस्थिती माहिती होती, तर ते काय करायचे, असू दे, खाऊ दे म्हणून चोरून तारेमधून तिला असं कागदातून भाजी-भाकरी घालून द्यायचे म्हणतात. किती लोकं खालच्या पातळीला उतरलेत बापरे! म्हणजे
आपल्या घरात सून म्हणून आपण आणतोय एखाद्याची मुलगी आणि तिला लोकांच्या घरी भीक मागायला पाठवतोय. एवढं म्हणजे किती कितपत आणि ते पण पैसेवाले लोकं, की असं पण नाही की खूप गरीब आहेत. गरीब असू दे, काही असू दे, आपली परिस्थिती जशी असेल तसं आपल्या घरच्या सुनांना, मुलाबाळांना ठेवलं पाहिजे. का लोकं असं वागतात? खरंच विचित्र आहे हे सगळं. ऐकल्यावर फार वेगळं वाटतंय. लोकांच्या घरी जाऊन ती भीक मागून खात होती. ते पण 2-2 दिवस कधी-कधी. मग भूक नाही सहन झाल्यावर काय करणार? सगळेजण जेवण करायची ती एवढं आणि सगळेजण खायचीत म्हणल्या आणि तिला मुद्दाम जेवणच ठेवायचे नाही. तर उरलं तरी पण फेकून द्यायचीत. पण तिला ते दृष्टीसच पडू द्यायची नाहीत जेवण आणि तिनं आधी खावं म्हटलं तर ते वॉचच ठेवून असायचीत म्हणले. इतकं आणि नवरा आणि त्यात दारू पिणार, मारणार ह्या आणि गोष्टी. ते वेगळंच. आणि माझं पण लग्न झालं. मला 8व्या दिवशी कळलं म्हटलं, की नवरा ड्रिंक करतोय. 8व्या दिवशीच मी जाऊन आले माहेरातनं 2-3 दिवस झाले म्हटलं. 5व्या दिवशी गेल्यानंतर 2 दिवसानं माझं मीच माहेरी आले. ह्याने काही न्यायला आले नाहीत. माझं मीच आले सासरी म्हटलं. आणि जेवण मी बनवलेलं पूर्ण सगळी पातेली नेऊन माझ्या नवऱ्यानं दारूच्या नशेत बाहेर नेऊन ओतली. आणि सासूबाईंना सांगितल्यावर म्हटलं, "ते ते त्याचं तसंच आहे. तू काय लक्ष देऊ नकोस. परत कर जा." परत मला जेवण करायला लावलं. हा प्रकार म्हणतात 3-3.5 वर्ष चालू होता म्हटलं आमच्यात. जेवण करायचं, त्यांनी फेकायचं, परत मी जेवण बनवायचं आणि त्यात नणंद वगैरे आली. कधीतरी 15-20 दिवसानं ती यायचीच म्हणल्या. ती आली तर ती तर इतक्या काही-काही फुणग्या टाकायची म्हणल्या, की फार म्हणजे असं वाटायचं, की काय जगण्यात आपला अर्थच नाहीये. आणि एक दिवशी असं झालं म्हणल्या म्हणजे माझ्या बहिणीकडं खूप तिला त्रास व्हायला लागला, खूप त्रास दिला आणि मारहाण झाली, बेशुद्ध पडली. शेजाऱ्यांनी कळवलं आमच्या आईच्या इकडं आणि मग माझे वडील घेऊन आले म्हणले आणि परत पाठवणार नाही हे सांगितलं. माझे वडील खूप सहनशील होते म्हणले, पण वडिलांनी एकदाच ताकीद केली, "इथं परत दारात पाऊल ठेवायचं नाहीस तू आणि जर तू आलास तर तू इथनं तू जिवंत जात नाहीस." माझ्या बहिणीच्या नवऱ्याला सांगितलं म्हणले. आणि तुम्हाला सांगू म्हटले माझ्या बहिणीची अशी अवस्था झाली होती, की तिच्या अंगात रक्तसुद्धा 4-5 पॉइंट राहिलेलं होतं. एवढं तिचं म्हणजे खाण्यासाठी ती आणि त्यात ती प्रेग्नंटसुद्धा राहिली म्हणतात. म्हणजे पण ते तिच्या पोटात अन्न नसल्यानं ते बाळ वारलं म्हणतात. म्हणजे कितपत लोकं किती किती खालच्या पातळीला उतरतात लोकं. काय विचार करण्याच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. आपलाच अंश असून त्यालासुद्धा जीवन देऊ शकत नसतील, तर ती माणसं म्हणायचीत काय? आणि ते झालं मग घेऊन आले. माझी बहीण ज्यावेळेला शुद्धीवर तेन आली, हे झालं, तर त्यावेळेला ती म्हटली, "मला परत पाठवू नका काका तिकडं" वगैरे. ती रडायला लागल्यावर वडील म्हटले, "नाही पाठवणार" आणि मग ती ती तिथंच जॉबला हे केली म्हणले, म्हणजे कपड्यांच्या दुकानामध्ये जॉबला चालली म्हणले. आणि तर आईची माझ्या सारखी किरकिर असायची म्हणले, की 2-4 दिवस गेले, की तिला म्हणायची, "कसं का असेना, पण आपल्या सासरचं घर ते सासरचंच घर असतंय. माहेरात राहून निभतंय का, निघतंय का सगळं आयुष्य?" ते असं बोलायची म्हणलं आई माझी बहिणीला सारखं. आणि मग तिला वाईट वाटायचं. एकतर मला आई-वडील नाही आहेत आणि हे काकी पण सारखं असं हे करत्या, असं तिला वाटायचं. आणि ती जिथं कपड्यांच्या दुकानात होती, तिथल्या एका लेडीजनं तिला आईंच्या मार्गात आणलं आणि ती आईंच्या मार्गात खूप चांगल्या पद्धतीनं आली म्हणलं. आणि 4-5 महिने ती करायला लागलेली होती आणि तेवढ्यात मी पण माझ्या पण घरी तसंच. एक दिवशी मला इतकं मारलं म्हणतात, फक्त कपडे वाळत घातलेले लवकर काढले नाहीत. 5च्या आधी का कपडे काढले नाहीत म्हणून सासूबाईंनी नवरा अजून पिऊन आलेला आहे आणि त्या पिलेल्या माणसालाच तसं फुगवल्यानंतर त्यानं येऊन इतकं मला मारलं, इतकं मारलं म्हणलं आणि रात्रीचं ह्या गोष्टी रात्री झालेल्या होत्या म्हणलं. इतकं मला मारलं, की पूर्ण एक अंग साईड माझी पूर्ण अशी काळी-निळी पडलेली होती 2-3 दिवसानं म्हणल्या आणि अंग माझं असं हे झालेलं, कपडे फाटले माझे सगळे, अंगावरची साडी फाटली. एवढं मला मारत होते आणि सासू माझी तशी उभारलेली होती म्हणल्या बघत. आणि मग मी एवढ्या जोरात पळत आले बाहेर म्हणल्या आणि बाहेरनं दाराला कडी घातली म्हणल्या. आणि पळत सुटले मी म्हणल्या. मला म्हणजे माझ्या अंगावर जे कपडे फाटलेले, केस अशी सगळी सुटलेली आणि मी पळत सुटलेले आणि एक रिक्षा दिसली, त्या रिक्षात मी बसले. ते म्हणायला लागलेत, "अहो कुठं जायचंय, कुठं जायचंय? तुम्ही मला घेऊन चला, मी पुढे गेल्यावर सांगते, जरा रिक्षा फास्ट घ्या." म्हणजे इतका मला त्रास झालेला म्हणतात त्या.
असं खुद्यासारखी म्हणजे ज्यावेळेला मला लोकांनी बघितलं ना, एक खुदी बाई असताना तशी माझी अवस्था होती म्हणतात. त्या ह्याच्यातनं आईंनी मला बाहेर काढलंय म्हणतात सगळ्या गोष्टींमधनं. आणि मी माहेरी पोहोचले म्हणतात. माहेरी पोहोचल्यानंतर माझ्या माहेरची गल्ली आहे म्हणतात ते आणि लोकं जेवून वगैरे असं बाहेर बसतात म्हणतात. आणि मी 8:30 9च्या दरम्यान गेलेले. सगळे लोकं माझ्याकडे बघत होते म्हटलं. माझ्या पायात चप्पल नव्हती. रिक्षावाल्या काकांनी म्हटले, माझ्या वडिलांकडून पैसेसुद्धा घेतले नाहीत माझी अवस्था बघून. आणि म्हटलं, "अहो, काय पोरीची अवस्था करून पाठवल्या." अशा अशा शब्दात माझ्या वडिलांना बोलले म्हटलं. आणि लोकं सगळी गोळा झाली माझ्या दारात आणि आई इतकी रडायला लागली म्हटले माझी अवस्था बघून. आणि त्या दिवशी पूर्ण रात्र म्हणतात त्या आई झोपली नाही, की एक म्हणतात 2-2 मुली माझ्या आणि 2-2 मुलींचं असं हे असं म्हणून त्यांना तिला रात्रभर झोप लागली नाही म्हणतात, त्या गोष्टींनी. आणि मला त्याच गोष्टीची सुद्धा शुद्ध नव्हती. माझं पूर्ण अंग ठणकत होतं म्हटलं. दुसऱ्या दिवशी वडिलांनी दवाखान्यात वगैरे नेलं मला. बऱ्याच ठिकाणी अशी नखं वगैरे लागलेली होती आणि बहिणीला माझ्या जास्त टेन्शन यायला लागलं, की माझंही असं, हिचं असं. दुसऱ्या दिवशी असं होतं घरात वातावरण, की कुठेतरी एखादं प्रेत आल्यावर जसं वातावरण असतं ना, तसं माझ्या घरी वातावरण होतं म्हणतात त्या. तेवढ्या ह्याच्यात माझ्या बहिणीने सेवा केलेली होती. आईंची म्हणतात, बालोपासना वगैरे. तेवढ्या ह्याच्यात तिनं बाजूला बसून म्हणजे रडत-रडत बालोपासना केलेली होती आणि ती कामाला निघून गेलेली होती. तिनं केलेला स्वयंपाकसुद्धा खाल्ला नाही, की किंवा आई म्हणत होती, "डबा तर घेऊन जा." तो डबासुद्धा तिने घेतला नव्हता म्हणली. ते दिवस जर आठवले ना म्हणतात, की त्यातनं कधी बाहेर पडेन का नाही वाटत नव्हतं. पण आईंनी सगळ्या गोष्टीतून पार केलं म्हणतात. सगळ्या गोष्टीतून त्या आईनी म्हणजे त्या गोष्टींची आत्ता आठवण आली तर इतका त्रास होतोय म्हणतात. पण ज्यावेळेला त्या गोष्टी आम्ही भोगत होतो ना, तर त्यावेळेला वाटत होतं, की त्यातनं आम्ही बाहेर नाही पडणार. आत्ता त्रास होतोय म्हणतात फक्त आठवलं तर, पण त्यावेळेला वाटत होतं, की आम्ही बाहेरच नाही पडणार यातनं. अशी लोकं भेटलेलीच होती म्हणतात आम्हाला. आणि मग मी म्हटलं, "आई, तू काही काळजी करू नकोस. मी पण ताईसारखं कुठेही काम करून हे करेन. मला कुठेही जॉब लागेल." का तर एस-वाय झालेली होती माझी. तर आई म्हटली, "अगं, त्याचा प्रश्न नाही आहे. तुम्ही मिळवून खाशीला. पण शेवटी नवऱ्याचं घर ते नवऱ्याचं घर असते. ते एक वेगळंच असते. लोकं चार विचारणारी असतात. आणि असं जर तुम्ही पळून जर इकडं माहेरी येऊन राहिला तर कसं होणार?" हे आईचे विचार. म्हणजे मुलीला एवढं हे झालंय तर त्याचं काही नाहीये का? असं मला वाटायला लागलं. पण तिचा विचार कुठेतरी तिच्या ह्याच्यानुसार होते म्हणतात. ती ज्या वातावरणात राहिल्या त्यानुसार. आणि मग बहीण वगैरे घरी आल्यानंतर तो विषय निघणारच होता, तर तो निघाला. माझी बहीण म्हटली, "काकी, मी दुसरीकडे रूम घेते आणि राहते," म्हटली. 5-6 महिने ती बिचारी आईला पैसे देत होती, महिन्याला पगार देत होती. तरी आईचं तेच, की तुम्ही तुम्ही चांगलं राहावं, पण तुमच्या सासरी राहावं. तुम्ही जॉब करावा, पण तुमच्या सासरी करावा. तुम्ही कसंही असू दे, त्रासात असू दे, कसं असू दे, तुमच्या सासरी असावं. तुम्ही माहेरपणाला 4 दिवस यावं. ही आईचं म्हणणं. आणि मग माझी बहीण म्हटली, "मी वेगळीकडे रूम घेते." मी म्हटलं, माझे वडील म्हटले, "कुठेही जायचं नाही. तू कुणीच जायचं नाही. तू पण जाऊ नको, तू पण जाऊ नको. आणि इथं जर कुठला जावई आला ना, तर त्याला जिवंत इथनं परत पाठवत नाही." पण म्हणल्या तिनं लगेच मला म्हणल्या केमिकल कंपनीमध्ये एका म्हणल्या मला पण तिनं जॉब बघितला तिच्या ओळखीनं. मला पण जॉब लावला आणि तिनं मला त्यावेळेलाच आईंचं सांगितलं. म्हणल्या, "मी आईंचं करायला लागले आणि मला खरंच खूप समाधान वाटायला लागलंय. मी कालचाच दिवस तू आलीस त्यावेळेचाच दिवस तेवढा मला हे त्रासात गेला खूप जास्त. पण तुला खरं सांगू ह्यात मला फार समाधान वाटायला." तर आई म्हणली, "कशाचं समाधान गं? नवरा नाही, संसार नाही, काय नाही. कशाचं समाधान आहे हे? काय काय हे जीवन म्हणायचं का?"
तर तिनं म्हटली, "अगं काकी, मी स्वतःच्या पायावर उभी आहे. मी मला भाकरी मिळत नव्हती ज्या घरात, त्या घरात राहणं तुला कसं काय बरोबर वाटतंय?" हे सुरुवातीला सगळीकडेच असं असते. माझ्या आईचं हे सांगणं. तर ती म्हटली, "मला हे मान्य नाही आणि मी बाजूला राहते." तर माझी आई म्हटली, "बाजूला-बिजूला काय राहायचं नाही. राहायचं तर सासरी जाऊन राहायचं दोघींनी." मी तर म्हटलं, ही आई आहे का काय आहे आमची नक्की? आणि मग हिनं म्हटली, चुलत बहिणीनं म्हटली, की "तू हे कर, जॉब कर, काकीकडे लक्ष देऊ नको आणि पहिली गोष्ट म्हणजे आईचं करायला सुरुवात कर. तू कर, आपल्या मनाला समाधान. बाकी आपल्याला काय मिळू दे, संसार मिळू दे, नाही मिळू दे, नवरा मिळू दे, नाही मिळू दे, मुलं-बाळं मिळू देत, नाहीतर नाही मिळू देत. माझं मूल एक गेलंय" म्हटले. ते सुद्धा मी बघितलेलं आहे. नाही होऊ दे, मला मूल नको, मला नवरा नको, मला संसार नको. मला जी मला मिळवायची ताकद आहे ना, ती राहून मी आयुष्यभर मला कोणतरी भाकरी देईल का हे नको. मी स्वतःच्या भाकरी मिळवून सक्षम रीतीनं खाते. हे मला आयुष्य आईंनी दिलंय ना, हेच सगळ्यात चांगलं आहे. आणि अजून सुद्धा मी काका-काकूंच्या म्हणजे त्यांच्या घरातनं बाहेर राहून सुद्धा माझं मी जगू शकता. ती ज्यावेळेला बोलायला लागली ना, तर त्यावेळेला मी विचारलं तिला आईंचं वगैरे तर तिनं मला सांगितली. तिला पण काहीच जास्त माहिती नव्हतं. फक्त बालोपासना आणि नामस्मरण एवढंच तिला ते माहीत होतं आणि आम्ही दोघी आणि बालोपासनेचे तुम्हाला खरं सांगू, इतके मी स्वतः ह्या गोष्टीला साक्षी आहे, की बालोपासना ही गोष्ट अशी आहे, की तुम्ही एक पटीनं म्हणजे मागितलेलं असेल ना, तर बालोपासनेचा नियम असेल तर 10 पटीनं तुम्हाला मिळणार. म्हणजे जे अपेक्षा केलं ना, त्याच्या दुप्पट तुम्हाला मिळणार. ही बालोपासनेचं हे खूप पण बालोपासना तेवढी मनापासून झाली पाहिजे. अर्ध्याच तासाची बालोपासना आहे, पण आयुष्य खूप सुकर करणारी आहे. मी स्वतःचा माझा अनुभव सांगते हां. तर त्या म्हणतात, मग मी तिच्यासोबत आईचं काही ऐकायचं नाही म्हटलं आम्ही दोघी. पण तिला कामात मदत करायचो, पैसे आणून द्यायचो. बहीण माझी छोटी होती, शिकत होती ती. तिच्यावर परिणाम व्हायला नको म्हणून आम्ही दोघी एकदम व्यवस्थित हे करायचो. पण थोडे दिवस ऐकून माझी बहीण फार विटलेली होती म्हणतात. ती म्हणली, "मी बाजूला राहणार आहे आणि काकू मी काय ऐकणार नाही तुमचं आता आणि मी बाजूला राहणार आहे आणि मी तिकडे तर जाणारच नाही. तुम्ही तो विषयच सोडून द्या. मी आता सक्षम आहे आणि मी बाजूला राहणार आहे." तर मी म्हटलं, "मी पण येते तुझ्यासोबत राहायला." का तर म्हणजे कसं मी निम्मं भाडं देईन. पण तुम्हाला सांगू म्हणतात तिनं सगळी अरेंजमेंट तिनं केली. तिनं स्वतःच्या पैशात घर घेतलं. तिनं स्वतः भांडी-कुंडी, गॅस, सिलेंडर सगळं तिनं हे केलं. माझे फक्त 2,500 हजार होते फक्त म्हणले सुरुवातीला आणि आम्ही दोघी राहायला लागलो. आम्ही दोघी घरापासून म्हणजे आम्हाला जॉबला जवळ पडेल अशा पद्धतीनं आम्ही राहायला लागलो. पण तिथं येऊन माझ्या नवऱ्यानं एकदा मला बाहेर ओढून काढून मला मारहाण केली म्हणल्या. आम्ही बाहेर राहायला लागलो हे त्याला समजल्यावर. वडिलांनी आणि तिथल्या शेजाऱ्या-पाजाऱ्यांनी मिळून ती गोष्ट त्याची थांबवली, नाहीतर त्याची धाडस वाढली असती. शेजाऱ्यांनी म्हटले, की पोलीस केस करणार. परत जर हे असं प्रकरण आम्हाला दिसलं, तर तू इथं हात उचललास तर पोरींवर येऊन वगैरे. बहिणीला ऐकेना तो आणि मग म्हणतात वडील म्हणायला लागले, "घरी चला." आई पण म्हटली, "घरी या." तर माझी बहीण म्हटली, "मला किरकिर ऐकायची ताकद नाहीये. मला आई आहेत. आई बघून घेतील सगळ्या गोष्टी." आणि तिच्या नवऱ्याची मात्र धाडस झाली नाही. वडिलांनी तिथं जाऊन हे केलेले. नंतर माझ्यासुद्धा घरी जाऊन वडिलांनी तेच सांगितलं, की "जर तिथं परत पाऊल ठेवलंस, तर तू जिवंत तुझ्या घरी येणार नाहीस. हे लक्षात ठेवायचं" म्हटले. आणि त्याच्यानंतर मग मात्र त्यानं पण धाडस केली नाही म्हणल्या. आणि मी खरंच बालोपासना मग करायला लागले. तिच्यासोबतच मी बालोपासना करायला लागले. नामस्मरण करायला लागले अर्ध्या तासाचं. ती पण अर्ध्या तासाचंच नामस्मरण करत होती. आत्ता आम्ही दोघींनी वाढवलंय म्हणतात ते. फक्त सांगत नाहीये किती वाढवलंय म्हणतात. पण आम्ही दोघींनी आता नामस्मरण वाढवलंय आणि अर्धा-अर्धा तास बालोपासना अर्धा तास नामस्मरण हे करून आम्ही जायचो म्हणल्या. तर म्हणल्या दोघी आम्ही जायचो त्यावेळेला. तर 3-4 महिन्यात मला खरंच एवढं चांगलं फील व्हायला लागलं, एवढं चांगलं मनाला समाधान वाटायला लागलं, खूप भारी वाटायला लागलं म्हणल्या. ज्यावेळेला मी जॉब करायला लागले, हे करायला लागले.
आणि नवरा आला म्हटल्या आमच्या आईच्या इकडं आणि म्हटला, "मी परत कधीही दारू घेणार नाही आणि तुम्ही खरंच पाठवा तिला." इतकं कळवळला म्हणतात त्या इतकं म्हणजे इतकं जास्त कळवळून माझ्या रूमवर सुद्धा येऊन माझ्या बहिणीपुढं रडायला लागला. "मी परत कधीच नाही तिला त्रास देणार. मी कधीच दारू नाही घेणार. मी कधीच जेवणं फेकणार नाही आणि तुम्ही फक्त माझ्यावर कृपा करा." बहिणीच्या पण पाया पडायला लागला, की तिला पाठवून द्या. मी कधीच नाही परत त्रास देणार वगैरे असं. आणि मग म्हणतात बहिणीला पण वाटलं, की हां, आईंच्या कृपेनं झालेलं आहे सगळं व्यवस्थित. मग आई-वडिलांनी किंवा आणि बहिणीनं वगैरे मिळून ठीक आहे म्हणल्या, पाठवून देतो ते आणि जॉब लागलेला सुटला म्हणल्या माझा आणि मी गेले सासरी. गेल्यावर सासरी 1 महिनाभर सगळं छान होतं म्हणल्या आणि त्यात म्हणल्या म्हणजे 1-2 महिने गेले. म्हणजे त्याच्यानंतर 1-2 वेळा ड्रिंक करून आले. परत म्हटलं, "सुरू केलं का तुम्ही?" तर "नाही, नाही, तसं नाही." मग परत नाही. म्हणजे दुसऱ्या महिन्यात त्यांनी अगदी व्यवस्थित 1, 2, 3 वेळा घेतले फक्त, पण काही त्रास नव्हता त्यांनी. आणि मी पण म्हटलं, "सगळं आता छान आहे, हे आहे." आणि आईंची सेवा चालूच होती. सगळं चालू होतं म्हणल्या. काही नामस्मरणात खंड नव्हता, बालोपासनेत खंड नव्हता. ज्या नेमानं किंवा ज्या मनापासून करत होते, त्या मनापासूनच मी करत होते. मला खूप आनंद वाटायला लागला. आईला पण फोन वगैरे केला, की आता छान आहे, छान आहे म्हणून ते. आणि त्यात प्रेग्नंट पण राहिले म्हणल्या मी लगेच. 2.5-3 महिन्यात प्रेग्नंट पण राहिले. मला पण खूप आनंद झाला, बहिणीला पण खूप आनंद झाला. आई-वडिलांना तर विचारायचंच नाही म्हटलं, एवढा एवढा आनंद झाला. आणि तुम्हाला सांगू म्हटल्या प्रेग्नंट राहिले आणि गेले 4 महिन्याचं मी प्रेग्नंट होते आणि नंतर फेरसे परत माझ्या नवऱ्यानं जसं होतं तसं चालू केलं म्हणला. मग मात्र मला म्हटलं असं व्हायला लागलं, की आपण फार भयानक अडकलोय. आता आता आपली यातनं काही सुटकाच नाहीये. ह्या म्हणजे फार म्हणजे आपण म्हणतो ना, काय म्हणतात ते एका मेल्याशिवाय ते माणसाची खोड जात नाही. तर ते तसा प्रकार मला तो जाणवला म्हटला आणि मी इतकी रडायला लागले आईंच्या पुढं. "अहो, मी आई तुमचं करायला लागले एवढं तुम्ही का म्हणजे मला का तुम्ही माणसं फसवतात, पण तुम्ही पण का फसवलं मला? की एवढ्या तुमच्या विश्वासानं मी तुमच्या विश्वासावर मी या घरात परत आले, की नाही मी आईंचं करायला लागले आणि आई मला यातनं बाहेर काढणार आहेत आणि तुम्ही का असं ही सिच्युएशन का माझ्यावर परत आणली?" असं म्हणून मी रडायला लागले म्हणल्या. फार रडायला लागले. ज्या दिवशी पहिल्यासारखं त्यानं येऊन मी 4-5 महिन्यांची म्हणजे मी प्रेग्नंट बाई आणि त्याने येऊन जेवणं फेकून दिली ज्या दिवशी, त्या दिवशी म्हटलं मला सगळं संपल्यासारखं वाटलं. सगळं संपल्यासारखं, की परत फिरसे हे सुरू आणि त्या प्रेग्नंट बाईला माझ्या सासूनं परत म्हणल्या स्वयंपाक करायला लावला. एकतर मला त्या जेवणाच्या वासांनी इतका त्रास होत होता ते आणि म्हटल्या तसंच मी केलं सगळं जेवण वगैरे आणि इतकं म्हणजे आईंचा फोटो धरून मी इतकं रडले म्हणल्या, फार रडले म्हणल्या. आणि मी म्हटलं मला आता इथनं बाहेरच पडायला पाहिजे. तरी पण मी पुढं राहिले म्हणल्या 2-4 महिने. मी शुद्धीत आल्यावर म्हटलं, "मी प्रेग्नंट आहे, तुम्ही विचार करा. मग तुम्ही कधीच घेणार नाही म्हटला होता." "नाही, नाही, मी घेणार नाही. माझ्याकडनं चुकून झालं, हे झालं." त्यावेळेला पण त्यांनी तसं म्हटले म्हणलं. परत 8-15 दिवसानं परत तेच. हे प्रकार झाले म्हणल्या. आणि 6वा-7वा महिना मला लागला आणि त्यावेळेला तर इतका कहर केला त्यांनी. डोहाळे जेवण करायचं होतं. माझ्या माहेरी करणार म्हटलीत, तर "नाही, नाही, आम्ही इथंच करणार" म्हटलीत आणि डोहाळे जेवण करायचं होतं माझं म्हणल्या आणि त्या डोहाळे जेवणाच्या म्हणजे अजून 2-3 दिवसांनी ते सामान वगैरे सगळं ते आणून ठेवलेलं होतं डोहाळे जेवणाचं. नवऱ्यानंच सगळं आणलेलं होतं म्हटल्या. पण त्या सगळी पोती ओतून देऊन त्याच्यात तो नाचत होता म्हटल्या दारू पिऊन. मला सहनच झालं नाही म्हटल्या ते, अजिबात सहन झालं नाही. आणि मी निघून आले म्हटलं माहेरी. तसंच ते डोहाळे जेवण नाही, काय नाही, तसंच मी निघून गेले म्हटलं. आणि त्या ह्याच्यात मला ओढत होता म्हटला. मी चालल्यानंतर मला ओढत होता, "कुठं चाललेस तू? कुठं चाललेस तू?" असं करून सासूबाई ओढत होत्या ते. मी शेजाऱ्या-पाजाऱ्यांना ओरडून, बोलवून घेऊन शेजारी-पाजारी म्हटली, "तुम्ही ती पोरगी म्हणजे तुम्ही शब्द देऊन परत घेऊन आलाय आणि असं वागायला लागलं." शेजाऱ्यांनी मला पोहोचवलं म्हटल्या परत नेऊन माहेरी.
आणि शेजाऱ्यांनी दमदाटी करून हे करून पोहोचवलं म्हणल्या मला माहेरी. आणि आई मग इतकी रडायला लागली. मी म्हटलं, बघ तू ताईला म्हणत होतीस, ताईनं चांगला निर्णय घेतलाय, माझ्यासारखं तर तिचं झालं नाही, मी आता पूर्ण अडकले गं, असं म्हणून मला इतकं वाईट वाटायला लागलं म्हटलं. आईनं माझं साधं बाधं डोहाळं जेवण माझ्या आईनंच केलं म्हटल्या. त्यांना बोलवलं नाही आणि येऊ पण दिलं नाही माझ्या वडिलांनी म्हटल्या. आणि डोहाळं जेवण केलं, माझी डिलेवरी झाली, मला मुलगा झाला म्हटल्या. आईंचं करत होते आणि आई सारखी बडबडायची, कशाला ग ते करताय, ती काय नको ते करत जाऊ, कशाला पाहिजे आपल्याला तसलं, काय चांगलं झालं, तुझं तर काय चांगलं झालं, तिचं तर काय चांगलं झालं, एवढं करत होतीस ना तू, तू विश्वासानं गेलीस, तुला तर किती आता हे यात नाहीत. सीझर झालं म्हटलं, त्यात वडिलांना किती खर्च झाला. मग मी ठरवलं म्हटलं परत जॉब करायचा. आणि परत जिथं मी केमिकलच्या ह्याच्यामध्ये लागलेले तिथंच, पण मला आईच्या घरीच राहणं हे होतं म्हटल्या. का तर बहिणीकडं मला जाता येत नव्हतं, का तर बाळाचं वगैरे कोण करणार, आणि बहीण जॉब करत होती. तर आई हे करायला लागली, म्हटली तू जॉब वगैरे आता काय करू नकोस म्हटली. तरी मी 5-6 महिने तसंच होते म्हटल्या घरी, पण 5-6 महिन्यांनी मी जॉबला सुरुवात केली म्हटल्या. आणि खरं आईंचं सोडलं नाही, अजिबात आईंचं सोडलं नाही म्हटल्या. त्याच्यानंतर मग झालं, तर तो त्रास सुरूच होता म्हणल्या. 1 वर्षभर ते बाळ हे होईपर्यंत नवरा आला, पण माझ्या वडीलच येऊ द्यायचे नाहीत. म्हणलं आई माझी सारखी धडपडायची, येऊ दे की त्यांना, शेवटी त्यांचं मूल आहे, आणि काय आयुष्यभर लेकीला ठेवून घेणार आहे का. माझे वडील अजिबात उंबऱ्यातून आत येऊ द्यायचे नाहीत म्हणलं. मुलाला तर बघणं लांबच, आतच येऊ द्यायचे नाहीत, उंबऱ्याच्या आत नव्हे. ते जन्मल्यापासून माझ्या मुलाला, त्यांनी त्या मुलाला दाखवलं नाही बापाला. ते त्यांनी 1 वर्ष, 1.5 वर्ष त्यांनी त्या मुलाचं तोंडच दाखवलं नाही. तो यायचा सारखं, मी काही नाही हो, नुसतं बाळाला बघून जातो, मी काही नाही हो. ते खायला घेऊन यायचा, तो कपडे घेऊन यायचा. वडिलांनी असे कपडे आणि असे त्याचं खाणं ते आणलेलं असं रस्त्यावर फेकलेलं होतं. जसं माझ्या पोरीनं केलेलं अन्न तू फेकत होतास ना, तसं तुझं जे आहे ना, ते आम्ही फेकणार आता. इथं तुझी किंवा तुझ्या कुठल्याही कपड्याची किंवा तुझ्या कुठल्याही जबाबदारीची आम्हाला गरज नाही आहे. तुझ्या जबाबदारी तुझ्या आई-वडिलांसाठी कर जा. इथं माझ्या मुलीसाठी, तिच्या मुलासाठी करायचं नाही. हे हे माझ्या वडिलांचं असायचं. आणि आई मात्र येऊ दे की त्यांना, त्यांची बायको आहे, त्यांचा मुलगा आहे, आणि तिला ना कधीतरी त्यांच्याकडे जावं लागणार आहे. वडील इतके चिडायचे, मी इतकी चिडायची, पण आईवर काही परिणाम व्हायचा नाही. आणि नंतर मी जॉब करायला लागले, हे करायला लागले, आईला बाळाला सांभाळायला लागायला लागलं. आणि मलाही ते कसं तरी वाटायला लागलं. आणि तुम्हाला सांगू, म्हणतात एक थोडे दिवस गेल्यावर मुलाला म्हणतात माझ्या वर्ष, दीड वर्ष 1.5 वर्ष होऊन गेलं होतं म्हणतात. आणि माझ्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाला म्हणतात. मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाल्यावर किती काही झालं तरी एक वेगळंच हे असते म्हणतात. आणि ते ॲक्सिडेंट झाल्यावर मलाही चैन पडेना म्हटल्या. वडील इतके ओरडायला लागले माझे, "अगं काय त्या माणसाने हे केलंय, तू का चाललेस?" तरीसुद्धा म्हणतात मी गेले म्हणतात. मला नाही, बहीणसुद्धा मला ओरडत होती, "जाऊ नकोस." मी आईंचं पण करत होते त्यावेळेला, कधीही आईंच्या ह्याच्यात खंड पडला नाही म्हटल्या. म्हणजे एवढं मी त्रासात होते, हे होतं, पण तरीही कुठंतरी ते प्रेम होतं माझ्या मनात. आणि त्यांचा ॲक्सिडेंट झाल्यावर तरीसुद्धा मी गेले म्हटल्या. आणि फार त्यांना लागलेलं होतं म्हटल्या. म्हणजे पूर्ण डोक्याला वगैरे सगळीकडे लागलेलं होतं. डोक्यात 17-18 टाके पडलेले होते म्हटल्या. आणि पाय वगैरे सगळं हे झालेलं होतं, फ्रॅक्चर होतं सगळं. आणि त्यावेळेला मी गेले म्हटल्या. आणि हे माहिती होतं की हा माणूस सुधारणारा नाही आहे. पण मी ठरवलं होतं की जॉब तर मी करणारच आहे. मी तिथं पण गेल्यावर पण सांगितलं, मी काय थांबणार नाही आहे, आणि मी आले ह्यांना बघायसाठी, हे करायसाठी. पण मी इथं राहिले तरी मी जॉब करूनच हे करणार आहे. आणि तुम्हाला बाळ सांभाळायचं होत असेल तर मग मी राहीन, नसेल होत तर मग मी माहेरी जाणार. माझ्या सासूबाईंना मी बोलले. त्यांना पर्याय नव्हता म्हणल्या. का तर मुलगा चांगला होईपर्यंत मला सगळं जमणार नाही. हे त्यांचं होतं म्हणल्या. आणि मी सेवा करत जॉब करून, घरातलं करून मी जायची, ह्यांचं बघायची, सगळं हे करायची. माझे मिस्टर जवळ म्हटल्या 3 महिने असे अंथरुणावर होते म्हटल्या. एवढं त्यांचं मोठं होतं म्हटल्या सगळं. आणि
सॉरी. तर ह्याच्यामध्ये म्हटल्या मी सगळं करून मग त्यांनी मला परवानगी दिली. मला खूप लांब पडत होतं म्हटल्या, माझ्या सासरमधून माझं जॉबचं ठिकाण हे खूप लांब होतं म्हटल्या. तरी मी सगळं आवरून वगैरे जायची. मुलाची जबाबदारी सासूबाईंनी घेतलेली होती म्हटल्या. दोन्ही टायमाचा स्वयंपाक वगैरे सगळं करून. आणि ज्यावेळेला मी यायची म्हटल्या, तिथून यायची म्हटल्या, तर 3 महिने म्हटल्या मी ते अंगारा आईंचा त्यांना जेवणातनं घालत होते म्हटल्या, की ह्यानी चांगलं हे होऊ दे म्हणून. तर 3 महिने अंगारा आईंचा जेवणातनं घालत होते, त्यांच्या पाण्यातनं घालत होते. त्यांना जे जे खायला दिवसभरात देईल, त्या सगळ्यात अंगारा घालून मी आईंचा देत होते म्हटल्या. बालोपासना करताना ते. आणि हे म्हणजे चोरून सगळ्या गोष्टी, आजही सगळ्या गोष्टी चोरून आहेत. अजूनही माझ्या मिस्टरांना माहीत नाही, की मी आईंचं करते. माझ्या मिस्टरांना माहीत नाही म्हणतात. बाकीच्या गोष्टी तर बाकीच्यांना तर लांबच्याच गोष्टी. पण तुम्हाला सांगू म्हटलं, हे 3 महिने सलग त्यांच्या पोटात. आणि त्यांना ह्याच्यासाठी परवानगीच नव्हती म्हटल्या, कुठून मिळतच नव्हतं. आणि मी सांगितलेलं होतं, की जर कुणी तुम्ही आणून दिली, त्यांनी हे केलं आणि त्यांनी घेतलेले जर मला हे केलं, तर मी इथून निघून जाणार. आणि त्यांना पर्याय नव्हता म्हणून त्यांनी माझ्या गोष्टी ऐकत होत्या सासूबाई त्या म्हटल्या. त्यांना पर्याय नव्हतं. का तर त्यांची कंडिशन अशी होती, की ती सेवा करणं सासू आणि सासऱ्यांना झेपणारं नव्हतं आणि माझी नणंद येऊन करणारी नव्हती. म्हणून त्यांनी माझ्या सगळ्या गोष्टी आणि माझा काहीही त्रास नव्हता. माझं मूल सांभाळणं आणि वर सून आणून मिळवून पण देत होती. ह्या गोष्टीमुळं त्यांनी म्हटल्या सगळ्या गोष्टी सहन केल्या. 3 महिने पूर्ण म्हटल्या त्यांच्या जेवणात आईंचा अंगारा होता. आणि त्यांनी ज्या पण वेळेला झोपलेले असायचे, तिथं मी साईडला बसून नामस्मरण करायची म्हटल्या. ज्या पण वेळेला रात्रीचं झोपलेले ते नसायचे, पहाटे उठून मी नामस्मरण ज्यावेळेला त्यावेळेला त्यांनी झोपलेले असायचे, मी तिथं बसून नामस्मरण करायची. त्यांच्याजवळ बसून आईंना प्रत्येक वेळेला प्रार्थना करायची. माझा जर संसार खरंच सुखाचा व्हावा वाटत असेल तुम्हाला, तर ह्या वाईट गोष्टींमधनं ह्या माणसाला बाहेर काढा. आणि म्हणतात तुम्हाला काय सांगू म्हणतात चमत्कार. 3 महिन्यानंतर ज्या वेळेला माझा नवरा चांगला झाला, तर त्यावेळेला मला असं वाटत होतं, की 1 महिनाभर पण त्या मुलाच्या तो इतका रमला म्हणतात. आणि मुलामुळं त्यांना इतकं हे झालं, की परत त्यांनी नाही घेतलं, ड्रिंक केलं नाही म्हणतात. पण ही सगळी आईंची कृपा होती म्हणल्या. ते 3 महिने आणि अजूनही माझा तो प्रयोग चालू आहे म्हणतात. मी रोज घालतेच त्यांच्या जेवणात म्हणतात. अंगारा घालते म्हणतात. का तर मला माझा संसार टिकवायचा आहे. मला ह्या गोष्टीसाठी मी हे करते म्हणतात. आणि त्यांची दारू सुटली, कामाला जायला लागले. अधून-मधून पिऊन आलं तरीसुद्धा आपली बायको कुठला निर्णय घेणार आहे त्यांना माहिती होतं आता. त्यामुळं त्यांनी मी आधीच सांगितलेलं होतं. मला इथं काही जरी झालं तरी वडील काय करतील तुम्हाला. आणि आता तर एक म्हणतात 2 जीव आहेत इथं. आणि वडील माझे गप्प बसणारे नाहीत हे त्यांनी पण ओळखलेलं होतं. आणि मी इथून जर गेले तर परत येणार नाही हे पण त्यांनी ओळखलेलं होतं. आणि त्यामुळं माझ्या मिस्टरांनी कधीही परत ड्रिंक केले नाही. रोज कामाला जातात, येतात. मलाही जॉब करायला आता काही हे केलं नाही म्हणतात, की जॉब कर आणि तुझं तू हे कर. आणि मग आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आणि मग मी जॉब पण करायला लागले म्हणतात. त्यांनी पण जॉब करतात, मी पण जॉब करते. आता काही प्रॉब्लेम नाही म्हणतात. बहिणीचं दुसरं लग्न झालं म्हणतात. बहिणीचं दुसरं लग्न झालं. तिनं लग्न केलं दुसरं. डायव्होर्स घेतला सरळ तिनं म्हटला. आणि तिनं दुसरं लग्न केलं आणि खरंच खूप चांगलं. ती ती जिथं आधी कपड्यांच्या दुकानामध्ये होती, तिथलाच तो मुलगा होता म्हटला. आणि तिनं लग्न केलं. आई-वडिलांनी पण परमिशन दिली माझ्या. तिचं पण खूप चांगलं झालं. आईंच्या कृपेनं सगळं चांगलं झालं म्हणतात. आणि ही मात्र गोष्ट आहे. मी अजूनही म्हणतात घरी सांगितलेलं नाही, की मी आईंचं करते म्हणून. अजिबात मी आईंचं करते म्हणून कुणालाही सांगितलेलं नाही आहे. माझ्या नंदांना वगैरे त्यांना तर कुणालाही माहीत पडू नये म्हणून मी ही गोष्ट करते म्हणतात. आणि ह्या गोष्टींमुळं माझं आयुष्य इथपर्यंत तरलेलं आहे म्हणतात. तर असे छान-छान अनुभव सगळ्यांना येऊ देत आणि आईंची कृपा लवकरात लवकर सगळ्यांवर होऊ दे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.